लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे पैसे उचलण्यासाठी शेतकऱ्यांनी केली गर्दी। परभणीच्या गंगाखेड येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांची गर्दी। गंगाखेड तालुक्यातील मुख्य शाखा असलेल्या पोलीस स्टेशन परिसरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात या बँकेत तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर पडल्याने हे पैसे उचलण्यासाठी शेतकऱ्यांची बँकेत मोठी गर्दी दररोज होत आहे। उन्हातानात उभे राहून लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अल्प व अत्यल्प शेत असणाऱ्या शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत होता। 2 हेक्टर शेतीची मर्यादा होती। ही मर्यादा शिथिल करून सरसकट शेतकऱ्यांना त्यांचे शेती उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने वर्षाला केंद्र सरकार 6,000 रुपये देत आहे। या योजनेतील 2,000 चे 3 हप्ते करून वर्षाला एकूण 6,000 रुपये शेतकऱ्यांना देत आहे। याच धर्तीवर राज्य शासनाने वर्षाला शेतकरी कुटुंबाला 6,000 रुपये देत आहे। फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र आणि राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकले आहेत। तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम मुख्य शाखा असलेल्या पोलीस स्टेशन येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत पैसे पडल्याने येथे शेतकऱ्यांची मोठी गर्दी होताना दिसत आहे। लांबच लांब रांगा लागत असून उन्हातानात शेतकरी पैसे उचलण्यासाठी ताटकळत उभे राहत आहेत। जिल्हा मध्यवर्ती बँकेने पैसे वाटपासाठी 5 ते 6 काउंटर उघडून सन्मान निधीचे त्वरित पैसे वाटपाचे नियोजन करण्याची मागणी पुढे येत आहे। 2 काउंटरवर पैसे वाटप करण्यास अपुरे पडत असल्याने तात्पुरती जास्तीचे काउंटर उघडण्यात यावेत। उन्हामध्ये शेतकऱ्यांना ताटकळत थांबावे लागत असल्याने शेतकऱ्यांची व बँक कर्मचारी यांची मोठी दमछाक उडत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।